पत्रकार परिषद ठेवली आहे, काय विषय? आज पत्रकार परिषद घेण्याचा मेन मुद्दा मी सर्व पत्रकार बंधूंनी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद उशीर झाला त्याबद्दल मी सर्वात पहिले दिलगिरी व्यक्त करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण लोकनेते या शहराचे विकास महर्षी आदरणीय विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध असे उपक्रम प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त करत असतो। त्या अनुषंगाने यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिका, संघटित आणि संघर्ष करा आणि आतापर्यंत आपण संघर्षच करत आलो। त्या संघर्ष करत असताना आज मला कुठेतरी वाटतं माझ्या समाजाची प्रगती अजून मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे। सोबत माझा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची आजची गरज आहे। अडाणी अंबानीपेक्षा माझा समाज मोठा व्हावा ही माझ्या सदिच्छा भावनेतनं आणि आदरणीय आमदार विलास बापू घुमरे यांच्या संकल्पनेतनं आम्ही आज या संभाजीनगर शहरामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी शिलाई मशीनचं वाटप आपण दिनांक 13 तारखेला ठेवण्यात येणार आहे। तर मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून येथील सर्व महिला माझ्या बहिणींना विनंती करेल की ज्या ज्या महिलांना खरंच शिलाई मशीनची गरज आहे, ज्यांना आर्थिक दृष्टिकोनातून कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे, समाजाची प्रगती व्हायला पाहिजे अशी माझी भावना आदरणीय आमदार विलास बापू घुमरे यांची भावना आहे। त्यासाठी आपण देत आहोत। तर माझा नंबर 70 58 28 28 95 सर्वांपर्यंत नंबर आहे। सर्वांपर्यंत माझ्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाच्या माध्यमातून मी पोहोचत आहे। ज्यांना कोणाला खरंच गरज असेल त्यांनी माझे संपर्क साधावा। आतापर्यंत माझ्याकडे कमीत कमी 150 महिलांनी संपर्क साधलेला आहे आणि त्यापेक्षाही अधिक जास्त मोठ्या प्रमाणात आपण जास्त शिलाई मशीन वाटप करून या इथे माझ्या बहिणीचं कुठेतरी सक्षमीकरण व्हायला पाहिजे, एक प्रगती व्हायला पाहिजे या माध्यमातून आपण कार्यक्रम घेत आहोत। यासाठी वाणी मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी 4 वाजता आणि सर्वांना विनंती करल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की आपण अगोदर कुठल्याही माता बहिणी माझी मावशी चुलती असेल त्यांनी पहिले नाव नोंदणी करावं, त्यानंतरच आमचे संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला शिलाई मशीन मिळेल अशी आपल्याला विनंती आहे। या कार्यक्रमाला आमच्या सर्वात महत्वाचे आदरणीय या जिल्ह्याचे खासदार, लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपान पाटील घुमरे साहेब, त्याच अनुषंगाने लोकनेते विकास महर्षी आमचे विलास बापू घुमरे साहेब आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या कार्यक्रमाला आमच्या पैठण तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या बहिणी वर्षाताई घुमरे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मी जनतेला ते संदेश दिला की तुम्हाला ज्या काही शिलाई मशीन आम्ही जो वाटप करण्याचा कार्यक्रम घेत आहोत याच्या माध्यमातून तुम्हाला पहिले सांगतो की तुम्ही आमच्याकडे अगोदर नाव नोंदणी करा। आमचे शुभम त्रिभुवन असतील, बंटी गायकवाड असतील, सूरज कांबळे असतील, विविधांच्या माध्यमातून मीनाक्षीताई असतील किंवा माझी मिसेस सपना जयकिशन कांबळे असतील, यांचे संपर्क आपल्याला सर्व व्हॉट्सअप, फेसबुकला टाकला आहे। त्या अनुषंगाने संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपण शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत। आपण या वर्षी कमीत कमी नाही म्हटलं तर 300 महिलांना तरी शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत। एक विशेष महत्वाचा प्रश्न आहे की तरुणांना रोजगार नाहीये। यस हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। याच्यासाठी येणाऱ्या 14 मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे। तर याच कार्यक्रम आपण जसं शिलाई मशीनचा आज महिलांसाठी करत आहोत त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात 14 मेला संभाजी महाराज जयंती निमित्त 9 तरुणांना माझ्यासारख्या भावांना एक रोजगार मिळावा यासाठी आपण रोजगार हक्क परिषद घेऊन ज्या DMIC मध्ये मोठमोठ्या कंपन्या खुललेल्या आहे, विलास बापू घुमरे मतदारसंघाचे आमदार आहे, त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण DMIC मध्ये प्रत्येक तरुणाला रोजगार आणि मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी हक्काची लढाई करणार आहोत। हे पालकमंत्रीची बापूची जे चर्चा चालू आहे, सध्याला जे कार्यक्रम घेत आहे तुम्ही कुठेतरी असं वाटत आहे का हे पालकमंत्र्यांचाच कार्यक्रम आहे? म्हणजे मला लक्षात नाही आलं आपलं चर्चा पालकमंत्री होणार नाही। बापू कॅबिनेट मंत्री होणार हे 100% फिक्स आहे। पालकमंत्री आहे का नाही मी सांगू शकत, पण येणाऱ्या काळामध्ये आमदार विलास बापू घुमरे कॅबिनेट मंत्री मंत्रालयात असणार हे माझा शब्द आहे तुम्हाला। एक प्रश्न आहे की सफारी पार्क सारखा मोठा प्रोजेक्ट तिथे साकारता पडेल, तिथे जवळपास 1000 तरुणांना रोजगार मिळेल अशी संधी आहे। त्यामध्ये आपण ते तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार आहात? 100% आपण जो 14 मेला कार्यक्रम घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त, त्यानिमित्त प्रत्येक 9 तरुणांना रोजगार देणार आणि आम्ही आजपर्यंत आमच्या वारंवार बैठका चालू आहे। DMICतल्या मॅनेजर असतील, काही अधिकारी असतील, काही कंपन्याचे मालक असतील, यांच्यासोबत आम्ही त्यांच्याकडनं ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन प्रत्येक तरुणाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरी नोकरी सुवर्ण संधी उपलब्ध करून आम्ही 100% काम करणार आहोत।
महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट असतील, यामध्ये 100% आम्ही 14 मेला आपल्याला तो कार्यक्रम दिसेल. तुम्हाला माहिती आहे आपले कार्यक्रम कोणत्या पद्धतीने असतात, त्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती देतो. दिलेले शब्द पाळण्याचं काम करतो, असं जय किशन कांबळे आहे. अनेक कार्यक्रम घेतले तुम्ही, हा कार्यक्रमामध्ये काही आगळे वगैरे करणार आहे तुम्ही याच मात्र? हा आगळे म्हणजे लक्षात घ्या ना, मानव समाज बाबासाहेबांनी शिका संघटित संघर्ष करा त्यावेळेस सांगितलं. आपण शिक्षण घेतलं, संघटित झालो, अखंड वर्ष संघर्ष केला, पण आजही माझा समाज कुठेतरी विखरलेला दिसतो ना. आज माझ्या बहिणीच्या हाताला काम नाही, कुठेतरी ती भांडे कामाला जाते, तिला त्यातनं रोजगार मिळत नाही, कुठे हॉस्पिटलला जॉब करते. जर त्या महिलेला एक शिलाई मशीन मिळते, आज एक 10-15 हजार रुपयाची, तिच्या हाताला रोजगार मिळतो ना, आणि त्या रोजगारच्या माध्यमातून तिला महिन्याचं उत्पन्न 25,000 रुपये ती कमावू शकते. हा आगळेवेगळा उपक्रम आहे समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक चांगला संदेश दिला या माध्यमातून. समाजामध्ये अनेक नेते आज माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, माझ्याकडे काय पैसा आहे का, धंदवलं ते काय, पण माझी ही अपेक्षा आहे का मी ज्या शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे, मी सायकलीवर फिरत असताना, रिक्षाने फिरताना, आज कुठेतरी एक फॉर्च्युनर मध्ये फिरतोय, काम धंद्याचा मी पैसे कमवले, तसंच लोकांना मेहनतीनं पैसे मिळावे हा माझा उद्देश आहे. आणि तो उद्देश समाजापर्यंत जायला पाहिजे. माझ्यासारख्या अनेक नवतरुण हा उपक्रम राबवा ही माझी सदिच्छा त्यांना. समाजामध्ये अनेक नेते आहे, मोठे झालेले, पण समाजाकडे लक्ष नाही त्यांचं. पण ते मोठे नेते आहेत, आपण जमिनीवरचे लोक आहेत. जमिनीवरचं असल्यामुळे जमिनीवरच्या कार्यकर्त्याची एक जाणीव असती, या अनुषंगाने आपण कार्यक्रम करू. जय किशन कांबळे नावाचं व्यक्तिमत्व एक लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून औरंगाबाद शहरामध्ये प्रसिद्ध आहे. येस सर. 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आहे, आपण धुमधडाक्यात उत्साह साजरी करणार आहोत, पण डीजेचा आग्रह का धरला जातो? डीजेचा आग्रह आज मला माझ्यासारख्या तरुणाला सुद्धा वाटतो, वर्षातून एकदाच कार्यक्रम असतो, बाबासाहेबांची जयंती असती, आणि कुठेतरी तो कार्यक्रम एकदम थाटामाटात व्हायला पाहिजे. पण कुठेतरी माझं तरी एक मत आहे, हा सगळ्यांची विनंतीनुसार मी त्याला एक प्रोत्साहन देणार नाही, कारण की चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणे हे योग्य नाही. परंतु कुठेतरी आता जे जुनं जुनं जसं नृत्य राहायचं पारंपरिक पद्धतीचं, त्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. डीजेच्या संदर्भामध्ये समाजामध्ये खूप आक्रोश आहे. येस. उपासक किंवा बाबासाहेब अनुयायीच आहेत, ते त्याचा विरोध करत आहेत. पण वृद्ध आहेत, महिला आहेत, छोटे मुलं आहेत. साहजिक विरोध व्हायला पाहिजे, पण काय असतं आजकाल तरुणांना मी विरोध केला का तरुणांना मला फोन येतात, भाऊ तुम्ही जर असं केलं तर कसं होणार. पण मी चुकीच्या गोष्टीत कधी समर्थन करणार नाही. पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि डीजे जरी असला तर त्याला एक काहीतरी बेस म्हणलं त्याला, काहीतरी कमी याच्यात प्रमाणात ठेवून तो कार्यक्रम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. प्रश्न असा आहे, व्यसनमुक्तीसाठी तुम्ही काय कार्यक्रम राबवणार आहे? कारण जे युवक आज सध्याला व्यसनाकडे जास्त ओढलेले आहे, क्राईम वाढले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय विलास बाप्पू घुमरेंनी लक्षवेधी लावली होती. त्याच्यामध्ये ते बटन काय असतं, बटन नशाखोरी, याच्यावर लक्षवेधी लावून CP साहेबांना, कलेक्टर साहेबांना, मंत्रालयातनं लक्षवेधी लावून आदेश केले की तात्काळ संभाजीनगरची कुठेतरी जी व्यसनाचा जो आपला तिथं खेळ घडवण्याचा लागू तर थांबायला पाहिजे. म्हणजे ही भूमिका त्यांनी अगोदर जाहीर केली.